नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज इंग्लिश ग्रामरचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच कन्व्हर्जन कसं करायचं, सोबतच बोर्डचे क्वेश्चन्स व्यवस्थित बघूया. आता डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचलाच आपण रिपोर्टेड स्पीचसुद्धा म्हणतो. लोड घेऊ नका, एकदम बेसिकपासून हा टॉपिक बघूया. बोर्डचे क्वेश्चन देखील नीट समजून घेऊया, म्हणजे हा टॉपिक आपला आज क्लिअरच होऊन जाईल आणि ह्याचे 2 मार्क बोर्ड एक्झाममध्ये पक्के. करायचं मग सुरू, नीट बघा. आता सुरुवातीला इंट्रोडक्शनपासून घेऊया. 2 टाईपचे स्पीच असतात. पहिलं येतं डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच म्हणजेच काय, द रिपोर्टिंग ऑफ द एक्झॅक्ट वर्ड ऑफ अ स्पीकर इज नोन ॲज अ डायरेक्ट स्पीच. म्हणजे जो व्यक्ती बोललाय किंवा जो पर्सन बोललाय तो जे बोललाय ते एक्झॅक्ट वर्डमध्ये रिप्रेझेंट करणं म्हणजे डायरेक्ट स्पीच झालं. त्यानंतर इनडायरेक्ट स्पीच, त्याला कसं बोलतो आपण, ॲक्ट ऑफ अ रिपोर्टिंग वर्ब ऑफ स्पीकर बाय मेकिंग नेसेसरी चेंजेस. म्हणजे थोडक्यात काय, थर्ड पर्सन जो बोललाय त्याच्याबद्दल सांगेल आणि सोबत काही ना काहीतरी चेंजेस होतील, ह्याला बोलतो आपण इनडायरेक्ट स्पीच. आता नीट लक्ष द्या, ज्या वेळेला आपण डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच कन्वर्ट करतो तेव्हा पहिला बेसिक चेंज काय असतो, तर जे इन्व्हर्टेड कॉमा असतील ते रिमूव्ह होतील आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्या ठिकाणी आपण दॅट वापरणार. म्हणजे थोडक्यात काय, डायरेक्ट स्पीचमध्ये जे काही इन्व्हर्टेड कॉमा येतील त्यांना रिप्लेस करून आपल्याला दॅट यूज करायचं. क्लिअर झालं. आता एक्झाम्पल बघू म्हणजे क्लिअर होईल. बघा, डायरेक्ट स्पीचमध्ये काय लिहिलं आहे, ही सेज आय ॲम सो हॅपी. आता पहिला बेसिक रूल समजून घेऊ. काय करतोय आपण, तर जे डबल इन्व्हर्टेड कॉमा होते ते रिप्लेस होतील दॅटनी. म्हणजेच इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं झालं, ही सेज दॅट ही इज सो हॅपी. आता हे जे काही चेंजेस केलेत हे मी सांगेल, लोड घेऊ नका. फक्त पहिला रूल समजून घ्या. काय केलं आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये, डायरेक्ट स्पीचमध्ये जे इन्व्हर्टेड कॉमा होते ते रिप्लेस केले दॅटनी. हा झाला पहिला रूल. समजला नक्की. आता अजून एक एक्झाम्पल बघू म्हणजे अजून क्लिअर होईल. काय दिलंय, शी सेड आय राईट अ लेटर. मग डायरेक्ट स्पीचमध्ये काय होणार आहे, शी सेड इन्व्हर्टेड कॉमा जे होते दॅटने रिप्लेस झाले शी रोट अ लेटर. क्लिअर. आता इथं तुम्हाला दिसतंय बघा, जे काही सेंटेन्स डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये होतं ते चेंज झालंय, बरोबर का. असंच लिहिलं होतं ना इथं, बघा ना, वर्ड्स ऑफ अ स्पीकर बाय मेकिंग नेसेसरी चेंजेस. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचेत, काही चेंजेस करायचेत. मग आता तेच चेंजेस नीट समजून घेऊ म्हणजे आपल्याला क्वेश्चन अजिबात डिफिकल्ट नाही जाणार. बघा, आता सगळ्यात पहिली गोष्ट, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच समजून घेताना महत्त्वाच्या 3 टर्म्स आहेत. एक रिपोर्टिंग क्लॉज काय असतो, रिपोर्टिंग व्हर्ब काय असतं, रिपोर्टेड स्पीच काय असतं. 3ही गोष्टी नीट बघून घेताल. बघा, द वर्ड विच जनरली केम बिफोर द इन्व्हर्टेड कॉमा आर कॉल्ड रिपोर्टिंग क्लॉज. म्हणजेच डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आधी जेवढे काही वर्ड्स येतील त्यांना आपण रिपोर्टिंग क्लॉज बोलणार. नंतर द व्हर्ब सेड इज कॉल्ड ॲज अ रिपोर्टिंग व्हर्ब. जिथं डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आधी जे सेड हे व्हर्ब येईल त्याला आपण रिपोर्टिंग व्हर्ब बोलणार. नंतर द वर्ड्स पुट विदिन द इन्व्हर्टेड कॉमा आर कॉल्ड ॲज अ रिपोर्टेड स्पीच. जे इन्व्हर्टेड कॉमामध्ये येतील त्याला बोलतो आपण रिपोर्टेड स्पीच. आता 1, 2 आणि 3 ह्या तिघांना कसं चेंज केलं जातं हे समजून घ्यायचं आपल्याला. पहिले बेसिक 3 गोष्टी समजल्या. आता एक्झाम्पल घेऊ म्हणजे अजून क्लिअर होईल. बघा, माय मदर सेड टू मी यू हॅव टू वर्क हार्डर ॲट द स्कूल. आता ह्याच्यामध्ये 3 गोष्टी शोधूया. पहिलं रिपोर्टिंग क्लॉज काय राहतं, रिपोर्टिंग व्हर्ब काय राहतं आणि रिपोर्टेड स्पीच काय राहतं. बघा, हे जे काही सुरुवातीला आलेलं आहे म्हणजेच इन्व्हर्टेड कॉमाच्या आधी ह्याला बोलतो आपण रिपोर्टिंग क्लॉज. क्लिअर. नंतर हा जो काही सेड आहे ह्याला बोलतो रिपोर्टिंग व्हर्ब आणि हे जे काही इन्व्हर्टेड कॉमामध्ये आलेलं आहे त्याला बोलतो आपण रिपोर्टेड स्पीच. 3 टर्म समजल्या. रिपोर्टिंग क्लॉज काय राहतो, रिपोर्टिंग व्हर्ब काय राहतं आणि रिपोर्टेड स्पीच काय राहतं. डन. क्लिअर. चलो, आता बेसिक चेंजेस कसे होतात रिपोर्टेड स्पीचमध्ये, म्हणजे जे इन्व्हर्टेड कॉमामध्ये सेंटेन्स येतं आहे त्याला आपण कसं चेंज करतो. बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं असेल तर ते कन्वर्ट होणार सिम्पल पास्ट टेन्समध्येच. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स कसा असतो, तर सब्जेक्ट प्लस वर्ब, यस किंवा येस असेल आणि नंतर ऑब्जेक्ट. हे कन्वर्ट कशामध्ये होणार आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये. म्हणजे सब्जेक्ट वर्ब आला पास्ट टेन्समध्ये आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. मग एक्झाम्पल बघा काय दिलं आहे डायरेक्ट स्पीचमध्ये, ही सेड आय प्ले क्रिकेट. आता बेसिक गोष्ट 1 by 1 समजून घेऊ. इनडायरेक्ट करताना ही सेड, नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी दॅट येईल. क्लिअर. आता ही सेड तो स्वतःबद्दलच बोलतोय म्हणून परत ह्या ठिकाणी आपण आयच्या ऐवजी ही वापरणार. क्लिअर झालं नक्की. म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच कसं दिसेल, ही सेड दॅट स्वतःबद्दल बोलतोय त्यामुळं हीच आलं. नंतर प्ले प्रेझेंट टेन्समध्ये होतं, पास्ट टेन्समध्ये प्लेड झालं, क्रिकेट आहे तसंच. क्लिअर.
पहिला नियम समजला. जर रिपोर्टेड स्पीच आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर त्याला आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये करणार. आता त्याच्यानंतर रिपोर्टेड स्पीच प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये असेल तर ते होईल पास्ट कंटिन्युअसमध्ये. म्हणजेच फॉर्म्युला बघून घ्या म्हणजे अजून डिटेलमध्ये समजून येईल. प्रेझेंट टेन्समध्ये कसं राहतं, सब्जेक्ट एम इज आर वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट राहतं. पास्ट टेन्समध्ये काय होणार आहे, फक्त हे जे काही हेल्पिंग वर्ब होते ते रिप्लेस झाले. इथं एम इज आर होते, या ठिकाणी वॉज वेअर झाले. त्यानंतर एक्झाम्पल बघा पटकन काय दिलं आहे, ही सेड आय ॲम प्लेईंग इन अ पार्क. परत एकदा ही सेड दॅट, क्लिअर स्वतःबद्दल बोलतोय म्हणून परत ही येणार, नंतर वॉज प्लेईंग इन द पार्क. बघा आला आन्सर. किती इझी आहे. बेसिक गोष्टी जर आपण डोक्यात ठेवल्या तर अजिबात कन्फ्यूज नाही होणार. दोन टेन्स समजून घेतले, सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर सिम्पल पास्ट टेन्स होतोय, प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस होतोय. डन. आता तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, हा होईल पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. बघा फॉर्म्युलाही बघून घेऊ. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय असतो, सब्जेक्ट हॅज हॅव पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजेच V3 नंतर ऑब्जेक्ट. पास्ट टेन्समध्ये कसं होणार, सब्जेक्ट हॅव हॅजच्या जागी हॅड येणार, पास्ट पार्टिसिपल त्यानंतर ऑब्जेक्ट. आता एक्झाम्पल घेऊ म्हणजे अजून डिटेलमध्ये समजून येईल. काय दिलं आहे बघा, शी सेड आय हॅव डन द होमवर्क. या ठिकाणी हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं. आपण जेव्हा इनडायरेक्ट स्पीच करू त्यावेळेला प्रेझेंट परफेक्ट टेन्स होतोय पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. म्हणजे हे स्टेटमेंट कसं होईल, आता ती स्वतःबद्दलच बोलते त्यामुळे ह्या ठिकाणी शी येणार, नंतर हॅड, बाकी स्टेटमेंट ॲज इट इज. कळलं, नक्की समजलं, शुअर. तिन्ही टेन्स कळले. चलो आता पुढचा टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होईल. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा फॉर्म बघा, सब्जेक्ट हॅज हॅव बीन वर्ब प्लस आय एन जी आणि ऑब्जेक्ट. पास्ट कंटिन्युअसमध्ये काय होतं, फक्त इथं हॅड येणार, बाकी काही चेंज नाही होणार. बघा आलं का नाही हॅड, बाकी काही चेंज नाही. म्हणजे एकाच टॉपिकमध्ये आपण वर्बचे सुद्धा फॉर्म्युले रिवाईज करतोय. कळतंय नक्की. चलो आता एक्झाम्पल बघूया. बघा काय दिलं या ठिकाणी, ही सेड आय हॅव बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स 2010. परत आय हॅव बीन प्लेईंग म्हणजे ह्या ठिकाणी कुठला टेन्स आलेला आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस कसा होणार, तर हॅवच्या ऐवजी हॅड येणार, नंतर बीन इथं प्लेईंग ॲज इट इज, बाकी स्टेटमेंट आहे तसंच. मग बघा ही सेड दॅट ही हॅड बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स 2010. कळलं नक्की. चलो म्हणजे काय कन्क्लुजन निघालं, मागच्या 4 टेन्सच्या कन्व्हर्जनपासून जेवढे प्रेझेंटवाले होते तेवढे सगळेच्या सगळे पास्टमध्येच झाले. क्लिअर. सिम्पल प्रेझेंट टेन्स सिम्पल पास्ट टेन्समध्ये आला, प्रेझेंट कंटिन्युअसवाला पास्ट कंटिन्युअसमध्ये झाला, प्रेझेंट परफेक्टवाला पास्ट परफेक्ट झाला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसवाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये झाला. समजलं, नक्की कळलं. चलो आता पुढे बघूया. सिम्पल पास्ट टेन्सचं जर स्टेटमेंट असेल तर ते कन्वर्ट होतं पास्ट परफेक्टमध्ये. परत एकदा नीट समजून घ्या, इथे थोडं कन्फ्युजन होताल तुम्ही. सिम्पल पास्ट टेन्सचं स्टेटमेंट असेल तर ते होईल पास्ट परफेक्टमध्ये. मग सिम्पल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय असतो, सब्जेक्ट V2 म्हणजे वर्ब पास्ट टेन्समध्ये असेल आणि नंतर ऑब्जेक्ट. आता पास्ट परफेक्टचा फॉर्म्युला मागाशीच बघितला होता, तोच फॉर्म्युला, सब्जेक्ट हॅड V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब नंतर ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघू म्हणजे अजून डिटेलमध्ये समजून येईल. बघा काय दिलं एक्झाम्पल, दे सेड वी बॉट अ न्यू कार. आता नीट समजून घ्या, दे सेड वी म्हणजे ते त्यांच्याबद्दलच बोलतात आहे, म्हणजे या ठिकाणी वी काय रिप्लेस होणार, देने रिप्लेस होणार. समजते. मी या ठिकाणी प्रोनाउन कसं चेंज होते ते पण सांगतोय, नीट बघा. दे सेड वी बॉट अ न्यू कार. आता वी म्हणजे ते स्वतःबद्दलच बोलतात आहे म्हणून आपण काय बोलणार, दे सेड दॅट दे. आता काय करायचं आपल्याला, पास्ट परफेक्ट करायचं आहे. नंतर काय होईल, दे हॅड बॉट अ न्यू कार. बघा आलं, समजलं. दे सेड दॅट दे हॅड बॉट अ न्यू कार. क्लिअर. नंतर पुढं बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर तो होईल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. नीट लक्षात ठेवताल, पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होईल. चलो फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट वॉज वेअर वर्ब प्लस आय एन जी आणि ऑब्जेक्ट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये काय होणार, सब्जेक्ट हॅड बीन वर्ब प्लस आय एन जी आणि ऑब्जेक्ट. चलो एक्झाम्पल बघूया. द स्टुडंट सेड वी आर प्लेईंग इन द ग्राउंड. नंतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं होणार, द स्टुडंट सेड दॅट स्वतःबद्दल बोलतात ते, दे हॅड बीन प्लेईंग इन द ग्राउंड. क्लिअर. बघा ते स्टेटमेंट लिहिले खाली, द स्टुडंट सेड दॅट दे हॅड बीन प्लेईंग इन द ग्राउंड. केवढं इझी आहे, नक्की कळलं.
आता थोडी भीती कमी होते. हळूहळू बाकीचे नियम पण आपण समजून घेऊ. प्रोनाऊन चेंज कसे होतील, त्यानंतर हे व्हर्ब कसं चेंज होतं. आता टेन्सेस तर आपण समजून घेतच आहोत. हळूहळू सगळ्या गोष्टी घेऊ, लोड घेऊ नका. फक्त व्हिडिओ नीट एंडिंगपर्यंत बघताल. बाकी पास्ट टेन्स समजले नक्की? शुअर. चलो आता पुढचा टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर हा चेंज नाही होत, हा आहे तसाच राहतो. पास्ट परफेक्ट टेन्सच राहील. चलो आता एकच फॉर्म्युला असणार आहे दोन्हीकडं. एक्झाम्पल बघूया पटकन. काय दिलं आहे? शी सेड आय हॅड गॉन टू द पार्क. आता स्वतःबद्दल बोलते म्हणून या ठिकाणी काय होणार? शीच येणार, काही चेंज नाही होणार. मग शी सेड दॅट शी हॅड गॉन टू द पार्क. टेन्स चेंज नाही होते. समजलं नक्की? चलो पुढं. आता आधी एक कन्क्लुजन काढूया. बघा पास्ट टेन्स तीनही बघितले, तीनही समजून घेतले. क्लिअर झालं नक्की? सिम्पल पास्ट टेन्स असेल तर पास्ट परफेक्टमध्ये होतं आहे. पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये होतं आहे. पास्ट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्टमध्येच राहणार, तो चेंज नाही होणार. डन. आता पुढे बघूया फ्युचर टेन्स. आता सिम्पल फ्युचर टेन्समध्ये विल असेल ते सिम्पली कन्वर्ट होऊन जाईल वूडमध्ये. बाकी स्टेटमेंटमध्ये आपल्याला काही चेंज नाही करायचा. बघा नीट, या ठिकाणी विल होतं ते कन्वर्ट झालं वूडमध्ये, बाकी काही चेंजेस नाही झाला. क्लिअर? चलो एक्झाम्पल बघा म्हणजे अजून क्लिअर होऊन जाईल. ही सेड आय विल ईट ॲन ॲपल. आता स्वतःबद्दलच बोलतोय म्हणजे ही सेड बरोबर दॅट ही वूड ईट ॲन ॲपल. आलं का नाही? इझी आहे, सिम्पल आहे. चलो आता नेक्स्ट बघूया फ्युचर कंटिन्युअस. आता विल बी असणार आहे, हे कन्वर्ट कशामध्ये होणार? वूडमध्ये. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी विल येईल त्या त्या ठिकाणी आपल्याला वूड लिहायचं आहे. बघा सिम्पल, काही चेंज नाही झाला, अख्खा फॉर्म्युला आहे तसाच आहे. ह्या ठिकाणी विल होतं, त्या ठिकाणी फक्त वूड झालं. एक्झाम्पल बघा. शी सेड आय विल बी गोईंग टू लंडन. परत शी सेड दॅट शी वूड बी गोईंग टू लंडन. क्लिअर? नक्की समजलं? चलो आता फ्युचर परफेक्ट ह्यामध्ये सुद्धा विल आणि हॅव असतं. काय होईल सांगा बरं? हां, वूड हॅव होईल. बघा सिम्पल, काही चेंज नाही आहे. फ्युचर तर एकदम सिम्पल झालं. विलच्या ऐवजी फक्त काय करायचं आहे? वूड करायचं आहे. बाकी स्टेटमेंट आहे तसंच आणि आपल्याला फक्त हे प्रोनाऊन चेंज करावं लागेल. या ठिकाणी आय यूज केलं, स्वतःबद्दल बोलली म्हणून या ठिकाणी शी येईल आणि विलचं वूड, बाकी स्टेटमेंट आहे तसंच. क्लिअर? नक्की समजलं? चलो आता काही बेसिक मॉडल ऑक्झिलरी आहेत ज्या चेंजेस कशा होतील ते समजून घ्या. कॅन असेल तर आपण कुड लिहिणार, मे असेल तर माईट होणार, विल असेल तर वूड आत्ताच बघितलं, मस्ट असेल तर हॅड टू होणार, कुड असेल तर कुडच राहील, शूडचं पण शूड, वूडचं पण वूड, माईटचं पण माईट, ऑट टूचं पण ऑट टू. म्हणजे बेसिकली पहिल्या 4 ह्याच्यामध्ये चेंजेस होतोय तो नीट लक्षात ठेवतात. कॅनचं कुड होणार, मेचं माईट होईल, विलचं वूड होईल, मस्टचं हॅड टू होईल. आता एक्झाम्पल बघूया. बघा काय दिलंय? दे सेड वी शुड नॉट वेस्ट अवर टाईम. मग दे सेड दॅट, परत स्वतःबद्दलच बोलले, दे शुड नॉट वेस्ट देअर टाईम. समजलं नक्की? पुढे अजून एक बघा. दे सेड वी मे गो टू लंडन. मेचं काय होतंय? माईट होतंय. झालं चेंज. बघा दे सेड दॅट दे माईट गो टू लंडन. पुढचं अजून एक बघा. ही सेड आय मस्ट कम्प्लीट द होमवर्क. आता या ठिकाणी आय यूज केलं म्हणजे या ठिकाणी आपण हेच यूज करणार आहे. मस्ट त्याऐवजी काय येतं आहे? हॅड टू. मग सिम्पली ही सेड दॅट ही हॅड टू कम्प्लीट द होमवर्क. समजलं नक्की? चेंजेस कळले? चलो आता अजून काही चेंजेस आहेत जे प्रोनाऊनमध्ये आपण करतो, नीट बघताल. डायरेक्ट स्पीचमध्ये जर आय असेल तर ही आणि शी होतं, हे आत्ताच बघितलं. यू असेल ही शी आणि देमध्ये चेंज करतो. आता हे कशावर डिसाईड होईल? तर जो रिपोर्टेड क्लॉज होता ना त्या क्लॉजवरून आपण हे डिसाईड करतोय. वी असेल तर दे होईल, दे असेल तर देच राहील, ही असेल तर हीच राहील, शी असेल तर सीच राहील. क्लिअर झालं? नंतर डायरेक्ट स्पीचमध्ये माय असेल तर हर किंवा हिज होईल, इट असेल तर इटच राहणार, अस असेल तर देम होईल, अवर असेल तर देअर होईल, हिजचं हिज, हरचं हर, इटचं इट्स. आता हे समजून घ्या. जेवढं तुम्ही हे वापरताल ना तेवढं हे समजून येईल. हे रट्टा मारायचा टॉपिक नाही आहे आणि अजिबात रट्टा मारूच नका. जेवढं जास्त तुम्ही प्रॅक्टिस करताल तेवढं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच एकदम पक्क होऊन जाईल. बाकी प्रोनाऊन चेंज कसे करायचे समजले नक्की? चलो आता अजून मायनर चेंजेस बघा. मायनर चेंजेस म्हणजेच काय? आता हे सगळे रिपोर्टेड व्हर्ब होते. जर सेड असेल तर आपण सेडच लिहिणार, सेड टू आलं तर आपण टोल्ड लिहिणार. क्लिअर? नंतर सेज असेल तर सेजच राहील, सेज टू असेल तर टेल्स होईल, से टू असेल तर टेल होईल. म्हणजे बेसिकली बघा जर टू आलं तर आपण चेंज करतोय. कळलं नक्की? शुअर प्रत्येकाला? आता जर स्टेटमेंटमध्ये म्हणजेच रिपोर्टेड स्पीचमध्ये ऑब्जेक्टच्या ठिकाणी ही नावं आली असतील,
म्हणजे हे काय झालं, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन झालं. जेव्हा ह्याला आपण सब्जेक्ट करू तर हे असे चेंज होतील. म्हणजे मी असेल तर आय होईल, परत मी असेल तर यू किंवा माय होईल, यू असेल तर यूच राहील, हिम असेल तर ही होईल, हर असेल तर शी होईल, इटचं इटच, अस असेल तर दे, देम असेल तर देअर. हे बेसिक चेंजेस आहेत, हे आपल्याला करावे लागतील. त्यानंतर पुढे बघूया. आता बेसिक गोष्ट, हे कुणाचं बघतोय आपण, रिपोर्टेड स्पीचमध्ये तो आधीचा जो वर्ड येतो ना प्रोनाऊन, तो प्रोनाऊन कसा चेंज करायचा ते बघा. द फर्स्ट पर्सन प्रोनाऊन ऑफ रिपोर्टेड स्पीच इज चेंज अकॉर्डिंग टू द प्रोनाऊन ऑफ रिपोर्टिंग वर्ब इफ इट इज थर्ड पर्सन प्रोनाऊन. आता थोडं कन्फ्यूज वाटतंय, लोड घेऊ नका, हे केलंय आपण. एक्झाम्पल बघितलं की समजून येईल. बघा त्यांचं म्हणणं काय, शी सेड आय एम सिंगिंग अ सॉन्ग. आता या ठिकाणी आय काय होतं, फर्स्ट पर्सन प्रोनाऊन होतं. हे चेंज करायचंय कुणानुसार, तर रिपोर्टेड क्लॉजमध्ये जे प्रोनाऊन होतं त्या प्रोनाऊननुसार. क्लिअर, म्हणजे ह्या ठिकाणी आयचं काय होणार आहे, शी होणार आहे. सिम्पल. स्टेटमेंट कन्फ्युजिंग आहे, पण एक्झाम्पल घेतलं की सोपं गेलं ना, समजलं नक्की. चलो पुढचा रूल बघा. द फर्स्ट पर्सन प्रोनाऊन इन रिपोर्टेड स्पीच नॉट चेंज अकॉर्डिंग टू द प्रोनाऊन ऑफ रिपोर्टिंग वर्ब इफ इट इज फर्स्ट पर्सन प्रोनाऊन. म्हणजेच एक्झाम्पल बघा, आय सेड आय एम सिंगिंग अ सॉन्ग. आता या ठिकाणी आय काय होतं, फर्स्ट पर्सन होतं, पण रिपोर्टेड क्लॉजमध्ये सुद्धा आय यूज झालंय, म्हणजे हे सुद्धा फर्स्ट पर्सनच प्रोनाऊन आहे. मग आता प्रोनाऊन चेंज नाही होणार. म्हणजेच स्टेटमेंट कसं होईल, आय सेड दॅट आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग. समजलं नक्की प्रत्येकाला. बघा बेसिक चेंज होता. या ठिकाणी फर्स्ट पर्सन आहे, पण इकडं थर्ड पर्सन असेल तर हे पण थर्ड पर्सन होईल. या ठिकाणी फर्स्ट पर्सन आहे, याही ठिकाणी फर्स्ट पर्सन आहे, त्यामुळे चेंजेस करायची काहीच गरज नाही. डन, नक्की कळलं. चलो आता पुढचा रूल बघूया. सेकंड पर्सन प्रोनाऊन ऑफ रिपोर्टेड स्पीच इज चेंज अकॉर्डिंग टू द ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्ब. कन्फ्यूज होत आहे. एक्झाम्पल बघूया, लोड नका घेऊ. ही सेड टू मी यू आर अ नाईस पर्सन. आता या ठिकाणी बघा, रिपोर्टेड क्लॉजमध्ये ही सेड टू मी, मला म्हणला तो, बरोबर नक्की. यू आर अ नाईस पर्सन म्हणजे हे मला उद्देशून बोललंय. क्लिअर झालं. आता हे सेकंड पर्सन झालं, ह्याला काय करावं लागेल, ऑब्जेक्टनुसार चेंज करावं लागेल. मला म्हणला म्हणून या ठिकाणी काय येणार, ही सेड टूच्या ऐवजी टोल्ड, मगाशीच बघितलं होतं, मी आहे तसंच. मला म्हणला म्हणून या ठिकाणी मी आय यूज केलं. समजलं नक्की. तिन्ही नियम समजले. बेसिक चेंजेस होते आपल्याला. त्यासाठी रिपोर्टेड क्लॉज जो आहे तो जर पटकन समजला तर रिपोर्टेड स्पीचमध्ये जे प्रोनाऊन आहे ते आपण सहज चेंज करू शकतो. तिन्ही नियम समजले नक्की. चलो आता पुढं बघूया. चेंजेस अकॉर्डिंग टू रिपोर्टिंग वर्ब म्हणजेच काय. रिपोर्टेड स्पीच चेंज अकॉर्डिंग टू द रिपोर्टेड वर्ब प्रेझेंट बिफोर इट. म्हणजेच पहिला रूल बघा नीट, फक्त त्या वर्बबद्दल बोलायचं आपल्याला. इफ द रिपोर्टिंग वर्ब इज इन अ पास्ट टेन्स देन टेन्स ऑफ अ डायरेक्ट स्पीच इज चेंज अकॉर्डिंगली. म्हणजेच राहुल सेड आय राईट अ लेटर. आता ह्या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब जे होतं म्हणजे हा सेड कशामध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे का नाही. म्हणजे आतमध्ये जे वाक्य दिलेलं आहे त्याचा तुम्ही टेन्स चेंज करा असं त्यांना म्हणायचं आहे. नीट बघा, या स्टेटमेंटचा अर्थ समजून घ्या. या ठिकाणी जर सेड आलं तर आपण काय करणार, हे जे काही स्टेटमेंट आहे ह्याचा टेन्स चेंज करणार. टेन्स कुठला आहे बरं, कुठला दिसतोय, सिम्पल पास्ट टेन्स आहे. मग कन्वर्ट कशामध्ये होणार, पास्ट परफेक्टमध्ये. व्हेरी गुड. म्हणजे राहुल सेड स्वतःबद्दलच बोललाय, ही हॅड रोट अ लेटर. कळलं नक्की. रिपोर्टिंग वर्ब कशामध्ये होतं, पास्ट टेन्समध्ये. म्हणून आपण आतमध्ये जो चेंज करायचा आहे तो चेंज केला. आता रूल नंबर 2 बघा. आता जर डायरेक्ट स्पीचमध्ये टेन्स सेम राहील कधी, ज्यावेळेला रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्सचं असेल. म्हणजे थोडक्यात या सेडच्या ऐवजी सेज असेल. आलं का सेज, कळलं. म्हणजे सेड असेल तर आतमध्ये चेंज होईल, सेज असेल तर चेंज नाही होणार, आहे तसंच राहील. फक्त आपल्याला आय चेंज करायचं आहे. बघा रेश्मा सेज काय होईल, रेश्मा सेज स्वतःबद्दल बोलते ना म्हणून शी होणार. बघा कळलं. चेंज झाला का टेन्स, अजिबात चेंज नाही झाला. नक्की कळलं, शुअर. सेड असेल तर आतमधलं चेंज होईल, प्रेझेंट टेन्समध्ये सेज असेल तर आतमध्ये चेंज नाही होणार. डन. नंतर तिसरा रूल समजून घेऊ. बघा, इफ रिपोर्टेड स्पीच इन अ डायरेक्ट स्पीच कंटेन जनरल ऑर युनिव्हर्सल ट्रूथ. म्हणजेच थोडक्यात काय बघा, जसं की दे सेड द सन सेट इन द वेस्ट. आता हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, हे आपण चेंज नाही करू शकत. मग युनिव्हर्सल जर ट्रूथ असेल तर त्याच्यामध्ये आपण काहीच चेंज नाही करणार, ते आहे तसंच ठेवणार. बघा, दे सेड दॅट सन सेट इन द वेस्ट. काय चेंज केलं का स्टेटमेंटमध्ये, काहीच चेंज नाही केलं, आहे तसंच ठेवलं.
नक्की कळलं? सेड असेल तर चेंज होतं आहे, सेज असेल तर प्रेझेंटच राहणार, नंतर परत सेड असेल पण आतमध्ये युनिव्हर्सल ट्रूथ असेल तर आपल्याला ते स्टेटमेंटमध्ये काहीच चेंज करायचं नाही आहे तसं लिहायचं आहे. तिन्ही रूल समजले नक्की? आता डायरेक्ट स्पीचची भीती कमी होते, अजून हळूहळू पुढे शिकूया म्हणजे पूर्ण भीती निघून जाईल. चलो आता काही बेसिक वर्ड्स आहेत जे चेंज कसे होतील ते बघायचे. म्हणजेच आपले ॲडवर्ब, नाऊ असेल तर देन होईल, टुडे असेल तर दॅट डे होणार, टुमॉरो असेल तर द नेक्स्ट डे होईल किंवा फॉलोइंग डे होईल, यस्टरडे असेल तर प्रिव्हियस डे होईल किंवा डे बिफोर होईल, लास्ट नाईट असेल तर प्रिव्हियस नाईट होईल, डे आफ्टर टुमॉरो असेल तर 2 days टाईम किंवा 2 days लेटर. हे बेसिक चेंजेस आहेत. त्यानंतर पुढं ॲगो असेल तर बिफोर होणार, नेक्स्ट असेल तर द फॉलोइंग होणार, नेक्स्ट वीक असेल तर द फॉलोइंग वीक होईल, दिस वीक असेल तर दॅट होईल, दिस असेल तर दॅट, हिअर असेल तर देअर. हे बेसिक आपण ॲडवर्बमध्ये करणारे चेंजेस आहोत. आता पुढं काय बघायचं आहे बरं? पहिलं हे समजलं का सांगा? समजले? दोन्ही टेबल समजले? चलो आता पुढं बघूया इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसं चेंज होतं. हे बेसिक समजलं. टेन्सेसवाला स्टेटमेंट असेल तर कसं चेंज करतो आपण, टेन्स कन्वर्ट कसा होतो, प्रोनाऊन कसा कन्वर्ट केला जातो, त्यानंतर जे काही रिपोर्टेड वर्ब होतं त्याच्यानुसार कसं चेंज करतो, प्रोनाऊन कसे चेंज करतो, सगळं बघितलं. ॲडवर्बचा सुद्धा चेंज बघितला. आता तुमचं जे काही मागचा पार्ट होता तो एकदम पक्का झाला. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर चेंज कसं करायचं ते समजून घेऊ. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये 2 टाईप पडतात. म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य 2 टाईप पडतात. पहिला येतं यस नोवाला आणि दुसरं WH वाला येतं. आधी यस नोवाला समजून घेऊ. बघा एवढे सगळे रूल आहेत, काही लोड घेऊ नका. हे रूल तुम्हाला समजावे म्हणून लिहिलेत मी, पण हे सिम्पल आहे बघा. आता ह्या ठिकाणी काय होणार, रिपोर्टिंग वर्ब जे असेल ते चेंज होणार. म्हणजे मगाशी जसं सेड वगैरे होतं ना, आपण सेडच वापरायचो, आता ते चेंज करावं लागेल. काय चेंज करणार आपण? आस्क बोलू किंवा इन्क्वायर बोलू. डन? नक्की. नंतर जे दॅट यूज करत होतो ना ते दॅट यूज नाही करायचं. मग दॅटच्या ऐवजी काय यूज करणार आपण? इफ किंवा वेदर यूज करणार. क्लिअर? नंतर प्रोनाऊन जे काही चेंज करत होतो ते ॲज इट इज चेंज होईल. आता हा बेसिक फॉर्मॅट झाला. लोड नका घेऊ, एक्झाम्पल बघू म्हणजे पटकन समजून येईल. बघा, ही सेड टू हर आर यू गोईंग टू स्टेशन. आता चेंज कसं करणार आपण? ही सेड टू हर होतं ना, तर सेड टूच्या ऐवजी काय येणार? आस्क येणार. क्लिअर झालं. नंतर दॅटच्या ऐवजी आपण काय वापरणार आहे? इफ किंवा वेदर. क्लिअर झालं. आता हे स्टेटमेंट बघा, यू आर गोईंग टू स्टेशन असं होतंय ना, बरोबर का नाही? असर्टिव्ह सेंटेन्स कसं होईल? यू आर गोईंग टू स्टेशन. म्हणजे टेन्स कुठला झाला? आठवा जरा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काय कन्वर्टमध्ये होईल? पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग बघा आन्सर बघा म्हणजे क्लिअर होऊन जाईल. काय दिलंय? ही आस्क हर, पहिला पार्ट झाला. डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या ठिकाणी आपण दॅट यूज करत होतो, त्याऐवजी आता वेदर आलं. नंतर यू म्हणजे तिला उद्देशून बोललो म्हणून शी कन्वर्ट झाला. नंतर टेन्स कुठला होता? प्रेझेंट कंटिन्युअस होता, तो पास्ट कंटिन्युअसमध्ये झाला. सिम्पल आहे का नाही? आणि असेच क्वेश्चन तुम्हाला बोर्डला पडतील, एवढे सिम्पल असतील. क्लिअर झालं? चलो पुढचं बघूया. शी सेड टू मी. आता सेड टूच्या ऐवजी काय वापरणार? आस्क. व्हेरी गुड. आर यू इटिंग ॲन ॲपल. मला म्हणली ना ती, म्हणजे यू काय होईल? आय होईल. एक्झॅक्टली बरोबर. म्हणजे कसं होणार बघा, शी आस्क मी इफ, वेदर वापरा, इफ वापरा, नो चेंज. आय वॉज इटिंग ॲन ॲपल. क्लिअर झालं? समजलं? इझी होतं. चलो आता पुढं बघूया. WH क्वेश्चन आला तर कसं चेंज करायचं? सेम रूल आहेत, काही चेंज नाही आहे, फक्त एक मायनर चेंज येतो ते समजून घ्या. बघा या ठिकाणी इफ आणि वेदरच्या ऐवजी जो WH वर्ड आला होता तो ॲज इट इज वापरायचा आहे. क्लिअर? बाकी काही चेंज नाही आहे. बघा एक्झाम्पल बघू. ही सेड टू मी हाऊ डू यू राईट बुक्स. आता सेड टूच्या ऐवजी काय येणार? आस्क येणार. बरोबर. दॅटच्या ऐवजी काय येणार? हाऊ येणार. नंतर या ठिकाणी डू यूज केलंय. आता नीट बघा खालचा लॉ काय सांगतोय आपल्याला, म्हणजे रूल काय सांगतोय? डू, डज, डीड हे वर्ड आपण वापरणार नाही आहोत. क्लिअर? म्हणजेच यू राईट बुक्स हे कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल? आधी टेन्स ओळखा. कुठला टेन्स आहे? हां, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजेच काय होणार? सिम्पल पास्ट टेन्स होणार. म्हणजे स्टेटमेंट कसं दिसेल बघा. ही आस्क मी हाऊ. यू राईट बुक्स होतं, यूच्या ऐवजी काय आलं? आय आला. राईटला रोट आणि बुक्स. सिम्पल आहे. नक्की कळलं? चलो पुढचं अजून एक एक्झाम्पल बघूया. ही सेड टू मी वेअर डू यू लिव्ह. परत हां आता जमल तुम्हाला बघा. ही आस्क मी वेअर आय लिव्ड. बरोबर. जमलं? जमतंय? किती इझी आहे. नक्की समजलं? आता काय डाऊट आहे तुम्हाला? काहीच डाऊट नसेल. इथपर्यंत व्हिडिओ बघितला, थँक्यू सो मच. समजतंय तुम्हाला? नक्की समजत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
क्लिअर झालं. चलो आता पुढं बघूया इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह म्हणजे काय, ऑर्डर देणं, आज्ञार्थी वाक्य. आता या ठिकाणी आपल्याला नीट लक्षात ठेवायचं आहे की जे स्टेटमेंट दिलेलं असेल म्हणजेच रिपोर्टेड स्पीचमध्ये त्या ठिकाणी ऑर्डर दिली आहे, कमांड दिली आहे, ॲडवाईस दिली आहे, काहीतरी सांगितलं आहे, रिक्वेस्ट केली आहे, हे बघून आपण त्या सेडला रिप्लेस करणार आहोत. त्यानंतर पुढं बघा टेन्स हा चेंज होणार नाही, तो आहे तसाच राहील. नंतर आपल्याला टू यूज करायचा आहे व्हर्बच्या आधी. एक्झाम्पल घेऊ म्हणजे क्लिअर होईल. बघा काय दिलं आहे, ही सेड गिव्ह मी सम ग्लास ऑफ वॉटर प्लीज, रिक्वेस्ट केली. बरोबर. आता नीट बघा, त्यांनी रिक्वेस्ट कुणाला केली आहे, मला केली, म्हणून कसं लिहिलं, ही रिक्वेस्टेड मी. गिव्हच्या आधी काय वापरलं आपण, टू, नंतर त्यालाच द्यायचं होतं म्हणून हिम, बाकी स्टेटमेंट आहे तसं. परत बघा, ही सेड चेंज कसं होईल, सेडच्या ऐवजी रिक्वेस्टेड आलं, मला म्हणणारे म्हणजेच मी आलं, नंतर गिव्हच्या आधी टू वापरलं, मीच्या ऐवजी हिम, बाकी स्टेटमेंट आहे तसंच. कळलं, नक्की समजलं. चलो अजून एक बघूया. पुढचं एक्झाम्पल, शी सेड टू हिम डोंट वेस्ट युअर टाईम. आता डोंट वेस्ट युअर टाईम हे काय आहे, ॲडवाईस झाली ना. हां बरोबर, म्हणजे काय होणार, शी ॲडवाईस हिम. डोंट होतं, आपण डोंट लिहिणार नाही आहोत, मग काय लिहिणार, नॉट टू वेस्ट युअर टाईम. आता कळलं, जर या ठिकाणी निगेटिव्ह आलं तर आपल्याला नॉट यूज करायचं आहे. डन, नक्की कळलं, शुअर. चलो आता पुढं बघायचं आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर चेंजेस कसे होतील. आता ह्याही ठिकाणी मायनर गोष्टी चेंज करायच्या आहेत. बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे आपण काय करतो, फिलिंग्स एक्सप्रेस करतो, मग त्या फिलिंग्सनुसार लिहावं लागेल. कसं लिहिणार आपण, विथ जॉय, विथ सॉरो, विथ अँगर, विथ सरप्राईज, अशा टाईपमध्ये आपल्याला वर्ड्स लिहावे लागतील. त्यानंतर इंटरजेक्शन जे असेल ते यूज नाही होणार. काय ते सांगतो, लोड नका घेऊ, दॅट यूज करणार. जो एक्सक्लेमेटरी मार्क होईल तो रिमूव्ह होईल. बाकी टेन्स, प्रोनाऊन, मॉडल, ॲडवर्ब हे जसे आपण मागचे रूल बघितले त्याचप्रमाणे चेंजेस होतील. बघा, ही सेड हाऊ ब्युटिफुल अ प्लेस. आता कन्फ्यूज होत आहे की ह्याच्यामधलं कुठलं यूज करायचं आहे, बरोबर ना. आता त्यासाठी एक टेबल केलं आहे, पटकन बघा. हरी असं तर दिसलं तर एक्सक्लेम विथ जॉय लिहायचं, अलास लिहिलं तर एक्सक्लेम विथ सॉरो, वॉट हाऊ असेल तर एक्सक्लेम विथ सरप्राईज लिहायचं आहे, ब्राओ असेल तर एक्सक्लेम विथ ॲपोलॉजाईज, ओ असेल तर एक्सक्लेम विथ रिग्रेट. आता कळलं, ह्या टेबलवरून काय यूज करायचं ते तर समजलं नक्की. चलो आता काय झालं आहे, हाऊ यूज केलं आहे म्हणजे काय होणार, विथ सरप्राईज, म्हणजे ही एक्सक्लेम एक्झॅक्टली विथ सरप्राईज. कळलं आता हे. नंतर दॅट काय आहे, अ ब्युटिफुल प्लेस. आता हे नॉर्मल सेंटेन्स म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स कसं असणार आहे, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस, मग तेच लिहिलं. आता इथं काय होतं, प्रेझेंट टेन्स होता तो पास्ट टेन्स मी झाला, इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस. समजलं नक्की, शुअर. चलो अजून एक बघा, सोहम सेड अलास हिज अंकल डाईड, म्हणजे दुःख झालं. बघा काय, विथ सॉरो, म्हणजे सोहम एक्सक्लेम विथ सॉरो दॅट काय, त्याचे अंकल डाईड, म्हणजे हिज अंकल, बरोबर. डाईड टेन्स कुठला होता, सिम्पल पास्ट टेन्स. कन्वर्ट कशामध्ये होणार, पास्ट परफेक्ट टेन्स, हॅड डाईड. कळलं, समजलं, नक्की क्लिअर झालं, शुअर. चलो इथपर्यंत तुमचा हा टॉपिक पूर्ण झालेला आहे. कळला, एकूण एक गोष्ट कशी चेंज करायची सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलं. सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की समजल्या असतील. जर नसतील समजल्या तर व्हिडिओ थोडासा परत मागं न्या, नीट समजून घ्या आणि मग पुढचे क्वेश्चन्स नीट बघताल. चलो आता आपण बघणार आहोत बोर्डचे क्वेश्चन्स. पहिलं, रॉबर्ट आस्क जॉन हाऊ ओल्ड आर यू, आय एम 13 year old, शी रिप्लाइड. आता कन्फ्युजन होतं आहे. या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे, या ठिकाणी दुसरं स्टेटमेंट आहे, म्हणजेच आपल्याला हे सुद्धा कन्वर्ट करायचं आहे आणि हे सुद्धा कन्वर्ट करायचं आहे. एक एक कन्वर्ट करूया. बघा कसं होईल. हे कुठलं स्टेटमेंट दिसतंय तुम्हाला, WH वाला दिसतंय. आता हे स्टेटमेंट कसं दिसतंय, कुठलं स्टेटमेंट आहे हे, तर हे सिम्पल प्रेझेंट टेन्सवालं आहे. कशामध्ये कन्वर्ट होईल, सिम्पल पास्ट टेन्समध्ये. व्हेरी गुड. मग आता बघा, रॉबर्ट आस्क जॉन, जॉन दिले ना वर्ड, म्हणून रॉबर्ट आस्क जॉन, नंतर काय, हाऊ गुड, नंतर ओल्ड शी वॉज. समजलं नक्की. आर यू होतं ना, मग आर यूचं कसं होणार, यू आर. मग यू आरचं कन्वर्जन कसं होणार, यू कुणाला बोललो आपण, तिलाच बोललो, म्हणून शी वॉज. आता इथं कळलं की जॉन जो होतं ते कोण होतं, तर फिमेल होतं. कळलं
नक्की. नंतर बघा, आय एम 13 year old. मग शी रिप्लाइड दॅट शी वॉज 13 year old. सिम्पल. झाले का नाही 2 मार्क? काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही आहे. अजून एक बघा, यू आर नॉट टोन डफ ही सेड टू मी. आता हे सुरुवातीला पाहिजे होतं, हे नंतर पाहिजे होतं, काही चेंज नाही. असं पण येऊ शकतं. ही सेड टूचं काय होणार? टोल्ड मी, बरोबर. दॅट काय दिलं? यू आर नॉट टोन डफ, म्हणजे आर होतं ते काय होणार? वॉज होणार. सिम्पल. आणि मला बोलला म्हणून यूचं काय होईल? आय होईल. समजलं? नक्की. अजून एक बघा, आय मेड सम मनी येस्टरडे ही सेड. एवढं इथेसुद्धा बोलला येतं बघा, सिम्पल आहे एकदम. ही सेड दॅट, स्वतःबद्दल बोलतोय. ही मेड होतं म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. समजलं? आणि येस्टरडेच्या ऐवजी काय येणार? प्रिव्हियस डे. समजलं नक्की? हे होते तुमचे बोर्डला आलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. समजले प्रत्येकाला? या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघितल्या. व्हिडिओ एंडपर्यंत बघितला. थँक्यू सो मच. कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नंतर नेक्स्ट कुठला टॉपिक पाहिजे ते देखील सांगा. व्यवस्थित अभ्यास करा. बाय बाय. ऑल द बेस्ट.